नमस्कार माझ्या यूट्यूब फॅमिलीला. आज मी आंबट गोड असा चवीचा मुरांबा करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज मी कैऱ्याचा मुरांबा करणार आहे. त्यासाठी मी कैऱ्या घेतल्यात 3 या. थोडासा गूळ घेतलाय. 4 वेलच्या घेतल्यात आणि थोडंसं चिमूटभर मीठ घेतले. चला आपण सुरू करूया. आता पहिलं असं कापून घ्यायचं सगळ्याचं. साल सगळ्याची काढून घ्यायची. सगळ्या कैऱ्यांची साल आता काढून घेतली मी. आता आपण किसून घेऊया. आता किसून घेते सगळी कैरी. सगळ्या कैऱ्या झाल्या किसून. आता आपण यातलं आता पाणी काढून घेऊया. पाणी काढलं म्हणजे मुरांबा आपला जास्त दिवस टिकतो. हे सगळं पाणी काढून मी कैरी चांगली पिळून घेतली आहे आणि हा गूळ किसून घेतला आहे. तेवढीच वाटीभर भरली कैरी आणि तेवढंच वाटीभर गूळ घेतला आहे मी. आता किस सगळा कढईत टाकून घेते. त्याच वाटीनं गूळ मेपून गूळ किसून घेतला आहे. गूळ टाकून घेते. चिमूटभरी मीठ टाकून घेते. आता सगळं एकत्र करून घेतलंय. आता याला मी 5-10 मिनटं बारीक गॅसवर झाकून ठेवते. आता म्हणजे कैरी चांगली शिजते ना आपली. बोलू का? 15 मिनटं झाले. आता आपण बघूया शिजलं का. कलर किती छान आला. बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर आलाय. वेलची पूड घेतली बारीक करून टाकते. आता कैरी छान शिजली. आता चांगला वर्षभर टिकतोय. कोण चपाती संग खाते, कोण निस्ता खाते. खूप छान लागतोय. चांगला एकतारी झालाय. आता तार सुटायला बघा चांगली. आता गॅस बंद करते आणि गार करायला ठेवते जरा. छान थंड करून घ्यायचं. एखाद्या भरणीत घालून फ्रीजमध्ये ठेवून टाकायचा. चांगला वर्षभर टिकतो. यात पाण्याचा अंश काहीच नसते ना यामध्ये, त्याच्यामुळे काही होत नाही. याला छान राहते. बघा कसा छान झाला आपला गुळ आंबा. कोण गुळ आंबा म्हणते, कोण मूर आंबा म्हणते. जे त्याची गावची पद्धत वेगवेगळी.
आंबट गोड मुरंब्याची रेसिपी झाली तयार. कशी वाटली तुम्हाला रेसिपी? कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.